महाराष्ट्रासाठी दिल्लीमधून गुड न्यूज. महाराष्ट्रामधल्या 7 खासदारांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. एकूण 17 खासदारांचा संसद रत्न म्हणून सन्मान. राष्ट्रवादी शरद पवार पक्षामधील सुप्रिया सुळेंचा संसद रत्न पुरस्कारानं सन्मान. 2024 पर्यंत 125 खासदारांचा संसद रत्न पुरस्कारानं गौरव. महाराष्ट्रामधून भाजपच्या 2 खासदारांना संसद रत्न जाहीर. जळगावच्या भाजपच्या खासदार स्मिता वाघ तर पुण्याच्या भाजप खासदार मेधा कुलकर्णींना संसद रत्न पुरस्कार. संसदेमधल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून अरविंद सावंत यांना सुद्धा संसद रत्न जाहीर. तर काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना सुद्धा पुरस्कार. संसद रत्न ही माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची संकल्पना. शिवसेनेच्या श्रीरंग बारणे आणि नरेश म्हस्के यांना देखील संसद रत्न पुरस्कार जाहीर. जुलैमध्ये 15व्या संसद रत्न समारंभाच्या वेळेला पुरस्काराचं वितरण केलं जाईल. घाईघाईनं शिष्टमंडळ इतर देशांमध्ये पाठवण्याची गरज नव्हती. शिष्टमंडळामध्ये शिवसेना, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टीचे सदस्यच नाहीत. संजय राऊत यांचा आक्षेप. तर आम्हालाही विचारणा करण्यात आली नाही, राऊतांची टीका. केंद्र सरकारने निवडलेल्या काँग्रेस खासदारांना विदेशामध्ये जाण्यासाठी अखेर हायकमांडचा ग्रीन सिग्नल. मात्र काँग्रेसनं सुचवलेल्या नावांपैकी फक्त एकच नाव स्वीकारण्यात आल्यामुळे काँग्रेसकडून खेद व्यक्त. भारताने पाकिस्तानवरती हल्ला करण्यापूर्वी त्यांना माहिती देणं हा गुन्हा. सरकारला असं करण्यासाठी कोणी परवानगी दिली? राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरपूर्वी पाकिस्तानला माहिती दिली होती. हे विधान प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजे पीआयबीनं फेटाळून लावलं. त्यांचं विधान चुकीच्या संदर्भात घेतलं गेलं, पीआयबीची माहिती. युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानी उच्चायुक्तालयामध्ये चांगलाच मान होता. रमजानच्या दरम्यान तिने दिल्लीमधल्या पाकिस्तान उच्चायुक्तालयाला भेट दिलेल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय. भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी सुरूच राहणार. दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये आज चर्चा नाही. भारतीय लष्कराची निवेदन देऊन माहिती. भारतीय लष्कराकडून नवीन व्हिडिओ शेअर. कुठल्याही प्रकारच्या युद्धजन्य परिस्थितीसाठी आम्ही तयार असल्याचा हा व्हिडिओ. आयआयटी मुंबईचा मोठा निर्णय. तुर्कीच्या विद्यापीठांसोबतचे सर्व करार हे तात्पुरते रद्द. आंतरराष्ट्रीय तणावाचा शैक्षणिक करारावरती परिणाम. पुढील सूचना येईपर्यंत शैक्षणिक सहयोग स्थगित. नागपूरमधल्या शहीद चौक ते बडकत चौकाच्या दरम्यान तिरंगा रॅली. मुख्यमंत्री फडणवीसांसोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पदाधिकाऱ्यांचा सहभाग. ऑपरेशन सिंदूरच्या यशाच्या पार्श्वभूमीवरती बीडच्या आष्टीमध्ये सुरेश धस यांच्या नेतृत्वामध्ये तिरंगा रॅली. भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दणाणला. आज मुंबईमध्ये शिवसेनेकडून जवानांच्या शौर्यासाठी बाईक रॅली. रॅलीमध्ये प्रदूषण नियंत्रण विभागाचे अध्यक्ष सिद्धेश कदम आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रेंचा सहभाग. आपल्याला नरकाचं काही माहिती नाही, पण स्वर्गाचं असेल तर मी नक्की सांगेन. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाविषयी प्रतिक्रिया. ईडीसोबत पंगा घेणारा आपण शेवटचा माणूस असल्याचं संजय राऊत यांचं वक्तव्य. यावरती महापुरुष म्हणून राऊतांचा सत्कार केला पाहिजे असं म्हणत गुलाबराव पाटील यांचा खोचक टोला. खासदार बजरंग सोनावणे यांनी घेतली शिवराज दिवटे याची भेट. शिवराजच्या प्रकृतीची त्यांनी विचारपूस केली आहे. बीडमधल्या शिवराज दिवटे मारहाणीच्या प्रकरणी लिंबोटा गावचे ग्रामस्थ आक्रमक. उर्वरित आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा बीड परळी रस्त्यावरती ठिय्या. नांदेडमधील साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे पिकांचं नुकसान. यामुळे साखर कारखान्याला 1.13 कोटी रुपयांचा दंड तर 11 शेतकऱ्यांना 55 लाखांची नुकसान भरपाई. कारखाना माजी मंत्री अमित देशमुख यांच्या मालकीचा असल्यामुळे चर्चा. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बांगलादेशी नागरिकांनी बनावट जन्म प्रमाणपत्र मिळवल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप. या विरोधामध्ये 25 पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. सोमय्यांची माहिती. पोर्शे कार अपघाताच्या प्रकरणामध्ये अल्पवयीन कार चालकासह रक्ताचे नमुने बदलणाऱ्या आरोपींच्या विरोधामधील खटला हा जलद गतीनं चालवावा. पुणे पोलिसांची जिल्हा न्यायालय प्रशासनाकडे मागणी. अलमट्टी धरणाच्या उंची वाढीच्या विरोधामध्ये नागरिक आक्रमक. सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या वतीनं कोल्हापूर सांगली महामार्गावरच्या अंकली पुलावरती चक्काजाम. नागपूर मुसळखेडा तीर्थक्षेत्र इथल्या पूल हा धोकादायक स्थितीत. पुलाचे रुंदीकरण करण्याची आणि पुलाला सुरक्षा कठडे बसवण्याची स्थानिकांची मागणी. मान्सूनपूर्व कामासाठी आज नाशिक शहरामधल्या अनेक भागामध्ये वीज पुरवठा खंडित. विविध भागामध्ये महावितरणाकडून करण्यात येणार दुरुस्तीचं काम.
आषाढी यात्रेच्या तयारीसाठी पंढरपुरामध्ये आढावा बैठक, राज्य अधिकारी आणि विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये बैठकीचं आयोजन, सोलापूर रेल्वे स्टेशनवरची गर्दी कमी करण्याविषयी चर्चा. मुंबई मेट्रो 3च्या मार्गिकेवरती मोबाईलला नेटवर्क नाही. नेटवर्क नसल्यामुळे ऑनलाईन तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना त्रास. भंडाऱ्यामधल्या लाखनी तालुक्यामधील चन्ना धाल्लामध्ये मजुरांवरती मधमाशांनी हल्ला केलेला आहे. 8 कामगार यामध्ये जखमी झालेले आहेत. कोल्हापूरमध्ये एक अजब वरात निघाली. नववधू आणि वराची वरात चक्क डांबरीकरणाच्या रोड रोलर आणि बॉयलरवरून. वरात राज्यभरामध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न. गोंदियामधील देवरी विधानसभेचे भाजपचे आमदार संजय पुराम यांचा आदिवासी नृत्यावरती ठेका. आदिवासी समाजाच्या भव्य सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये पत्नी सविता पुराम यांच्यासोबत त्यांनी ठेका धरला. बुलढाण्याच्या लोणारमधील दैत्यसुदन मंदिरामध्ये विष्णुदेव सूर्य किरणोत्सवाला प्रारंभ. यावेळी विष्णूच्या चरणी सूर्यकिरणांचा अभिषेक, खगोल आणि वास्तुशास्त्राचा अनोखा संगम. हैदराबाद इथल्या निर्मला रेड्डी नावाच्या भाविकाकडून तुळजाभवानीच्या चरणी 5 तोळ्याचा सुवर्णहार अर्पण. मंदिर संस्थानाकडून देवीची प्रतिमा देऊन रेड्डींचा सत्कार. बॉलिवूडचे सितारे अवतरणार सिंधुदुर्गच्या भूमीवर. पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने पहिल्यांदाच झी सिने पुरस्कार तळकोकणामध्ये होणार आहे. 2026ला रंगणार पुरस्कार सोहळा. पृथ्वीचं निरीक्षण करणाऱ्या उपग्रहाला घेऊन जाणारं PSLV C-61 या यानाचं उड्डाण अयशस्वी ठरलंय. 3ऱ्या टप्प्यामध्ये यान हवेतच जळून खाक झाल्याची इस्रोची माहिती आहे. आरबीआयच्या केंद्रीय मंडळाची 23 मे रोजी बैठक. आर्थिक वर्ष 25चा अतिरिक्त निधी सरकारला हस्तांतरित करण्याविषयी निर्णय घेतला जाईल. जागतिक क्रेडिट रेटिंग एजन्सी मूडीजकडून ट्रम्प सरकारला धक्का. सातत्याने वाढत चाललेल्या कर्जावरती नियंत्रण ठेवण्यामध्ये अमेरिका अपयशी. त्यामुळे मूडीज एजन्सीने अमेरिकेचं क्रेडिट रेटिंग घटवलंय. राजधानी दिल्लीमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस. जोरदार सुटलेल्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं सुद्धा कोलमडली. तर लाल किल्ल्यासमोर ई-रिक्षावरती झाड पडल्यामुळे रिक्षाचा चुराडा. दक्षिण चीनमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागामध्ये नुकसान. 2 दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे अनेक शहरांमध्ये पाणी शिरलं. अर्जेंटिनामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागामध्ये पाणी शिरलंय. अर्जेंटिनाच्या राजधानीमधल्या उत्तरेकडच्या भाग हे रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले. रस्ते आणि तिथलं शेतही पाण्याखाली गेलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.